नमस्कार मंडळी, तीर्था किचन अँड ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती आपले सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत अस्सल गावरान चवीची झणझणीत फणसाची रस्सा भाजी। ही भाजी चवीला इतकी अप्रतिम लागते की घरामध्ये सगळेजण बोटं चाटत राहतील। चला तर मग बघूया यासाठी लागणारे खास घरगुती मसाला आणि सोपी पद्धत। या फणसाच्या भाजीसाठी आपण अजिबात खडे मसाल्याचा वापर केलेला नाही। घरगुती जे साहित्य आहे त्या साहित्यात आपण ही चविष्ट अशी भाजी बनवलेली आहे। ही फणसाची भाजी अजिबात शरीराला बाधत नाही। ही भाजी तुम्ही पोळी, फुलके, भाकरी आणि भाताबरोबरही खाऊ शकता। तर यासाठी मी अर्धा किलो फणस घेतलेला आहे। छान पांढरं शुभ्र असं फणस आहे। फणस चिरायच्या आधी हाताला असं थोडंसं तेल लावून घ्यायचं, जे आपलं खायचं तेल असते, आणि त्यानंतर थोडंसं पावशीलाही लावून घ्यायचं। त्यानंतर आपल्याला फणस चिरायला घ्यायचा आहे, कारण त्याला थोडासा चिकटावा असतो, तो हाताला लागू शकतो। त्यामुळे असं तेल लावून घेतल्याने फणस चांगलं सोप्या पद्धतीने असं चिरल्या जाते आणि हातालाही चिकटावा लागत नाही। तर अशा प्रकारे आपण जी साल आहे याची काढून घेतली आणि अशा प्रकारे मी फणसाच्या मोठ्या फोडी करून घेतलेल्या आहेत। तर फोडी ह्या आपल्या आवडीवर आहेत, तुम्हाला आवडतील तशा छोट्या मोठ्या तुम्ही करू शकता। पावशीने मी ह्या फोडी करून घेत आहे, कारण मला चाकूचा वापर फणसावर करता येत नाही, हातातून सटकायची भीती वाटते। त्यामुळे मी पावशीने हे फणस चिरून घेतलेले आहे। इथे आपलं सर्व फणस चिरून झालेलं आहे। आता याला आपल्याला पाणी टाकून 2-3 पाण्याने चांगलं हलक्या हाताने धुवून घ्यायचं आहे। इथे मी भांड्यात पाणी तापायला ठेवलेलं आहे। फणस आपलं चांगलं 2-3 पाण्याने धुवून झालेलं आहे। आता हे धुतलेले फणसाचे तुकडे या गरम पाण्यात टाकून द्यायचे आहेत। संपूर्ण फणसाचे तुकडे आपण पाण्यात टाकून घेतले। त्यानंतर थोडीशी हळद आणि अर्धा चमचा मी मीठ टाकून घेतलेला आहे। आता हे छान चमच्याने हलक्या हाताने एकत्र करायचं। इथे पाण्याला उकळी येऊ द्यायची आणि झाकण ठेवून फणस आपल्याला 60 ते 70% असं शिजून घ्यायचं आहे। तर फणस इथे शिजून झालेलं आहे। चमच्यावर एक फोड घेऊन पाहू तर असं अधरकच्चं आपल्याला हे फणस शिजून घ्यायचं आहे। भाजीला लागणारे मसाले पाहू। 1 मोठा कांदा, 1 मध्यम आकाराचे टोमॅटो, कोथिंबीर, 1 गाठा लसूण सोलून घेतला, जिरे, 3 आल्याचे तुकडे, 1 वाटी खोबऱ्याचा खीस, हळद, लाल तिखट, मोहरी, गरम मसाला, धनेपूड। कांदा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे आणि टोमॅटोची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे आणि खोबऱ्याचा खीस सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तर इथे एका पॅनमध्ये आपण खोबऱ्याचा हा संपूर्ण खीस टाकून घेतला। आता याला थोडासा रंग बदलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे, जास्त जाळायचं नाही। एवढ्याच प्रमाणात हा खोबऱ्याचा खीस आपल्याला भाजून घ्यायचा आहे। आता याला थंड करायला बाजूला ठेवून द्यायचं। मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्वप्रथम जो आपण भाजलेला खोबऱ्याचा खीस आहे तो संपूर्ण टाकून घ्यायचा आहे आणि तो छान बारीक वाटून घ्यायचा आहे। इथे आपला खोबऱ्याचा खीस चांगला बारीक वाटून झालेला आहे। आता त्यामध्ये लगेच 1 गाठा सोललेला लसूण, 3 छोट्या आकाराचे आल्याचे तुकडे, 1 चमचा जिरे, कोथिंबीर आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला याची चांगली मऊसूद पेस्ट करून घ्यायची आहे। इथे आपले खोबऱ्याचे असे मऊसूद वाटण तयार झालेले आहे। यानंतर हे वेगळे काढून घ्यायचे। त्यानंतर टोमॅटोच्या अशा मोठ्या फोडी करून घेतल्या, त्या मिक्सरमध्ये टाकून घ्यायच्या आहेत आणि याचीही मऊसूद अशी आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे। तर इथे आपली टोमॅटोची ही पेस्ट तयार आहे। तर इथे टोमॅटोची पेस्ट आणि खोबऱ्याचं वाटण आणि कांदाही बारीक चिरून घेतलेला आहे। आता आपण भाजीला फोडणी देऊया। कढईमध्ये मी 4 पळ्या तेल टाकून घेतले। तेल चांगले गरम झाल्यानंतर थोडीशी मोहरी टाकून घेतली। मोहरी चांगली तडतडल्यानंतर जो बारीक चिरलेला कांदा आहे तो टाकून घ्यायचा आहे। आता कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत तेलात चांगला हा आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांदा चांगला परतून झालेला आहे। त्यानंतर जे आपण खोबऱ्याचे वाटण केले होते ते संपूर्ण इथे टाकून द्यायचे आहे। आता याचाही कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे तेलात चांगले परतून घ्यायचे आहे, म्हणजे या वाटणाला चांगले तेल सुटले पाहिजे, तोवर आपल्याला हे वाटण परतून घ्यायचे आहे। इथं आपलं हे वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून झालेलं आहे। कडेने चांगलं तेल सुटलेलं आहे।
आता लगेच आपण जी टोमॅटोची पेस्ट म्हणजे प्युरी केली होती ती टाकून घ्यायची आहे आणि हिचाही कच्चेपणा जाईपर्यंत ही तेलात चांगली परतून घ्यायची आहे, म्हणजे मसाल्याला चांगलं तेल सुटलं पाहिजे. तर इथे तुम्हाला दिसत असेल तर कडेने मसाल्याने तेल सोडलं आहे. तर इथे आपली टोमॅटोची पेस्ट चांगली तेलात परतून झालेली आहे. यानंतर लगेच आपण मसाले घालून घेऊ. 1.5 चमचा लाल तिखट, 1.5 चमचा धनेपूड आणि 1/4 चमचा मी हळद घालून घेतलेली आहे. आता कढईमध्ये टाकलेले सर्व साहित्य चांगले तेलात परतून घ्यायचे आहे. इथेच तुम्हाला टाकायचा असला तर काळा मसाला किंवा गोळ्या मसाल्याचा तुम्ही वापर करू शकता. तर मी गरम मसाला टाकणार आहे, तर तो शेवटी टाकणार आहे. तर इथे आपला चांगला मसाला परतून झालेला आहे. त्यानंतर लगेच आपण ज्या उकडलेल्या फणसाच्या फोडी आहेत त्या संपूर्ण इथे टाकून घ्यायच्या आहेत. त्यानंतर मी 1 चमचा मीठ घालून घेतले. तर फणस उकडायच्या वेळेसही आपण अर्धा चमचा मीठ टाकले होते, त्याच्याच बेताने इथे मीठ टाकून घ्यायचे आहे. मीठ हे आपल्या चवीवर अवलंबून आहे. आता टाकलेले सर्व साहित्य चांगले एकजीव करून घ्यायचे. त्यानंतर भाजीवर झाकण ठेवून मंद आचेवर ही भाजी आपल्याला 2 ते 3 मिनिट शिजून घ्यायची आहे. 3 मिनिट पूर्ण झाले, झाकण उघडून पाहू. चमच्याने भाजी हलवून घ्यायची. तर दुसऱ्या गॅसवर मी गरम पाणी ठेवले होते, तर गरम पाणीच इथे आपल्याला टाकून घ्यायचे आहे. ह्या फणसाच्या भाजीचा रस्सा आपल्याला किती प्रमाणात घट्ट किंवा पातळ पाहिजे त्यानुसार इथे पाणी टाकून घ्यायचं आहे. भाजीत टाकण्यासाठी गरम पाण्याचाच वापर करायचा आहे, त्यामुळे यामधील मसाल्याची चव अजून वाढते आणि भाजीवर तरीही चांगली येते. भाजीमध्ये थोडंसं पाणी कमी वाटत होतं, त्यामुळे मी परत थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे. आता टाकलेलं पाणी चमच्याने चांगलं एकजीव करून घ्यायचं आणि भाजीला उकळी येऊ द्यायची. उकळी आल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आणि गॅसची फ्लेम मंद करायची आणि फणसाच्या फोडी मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर असं अर्धवट झाकण ठेवायचं, त्यामुळे तरीही आपल्या भाजीला चांगली येते. 5 मिनटं पूर्ण झाले, झाकण उघडून पाहूया. भाजीला तरीही चांगली आलेली आहे आणि रस्साही छान घट्टसर झालेला आहे. यातली एक फणसाची फोड हाताने दाबून पाहू तर लगेच फोड दबते, म्हणजे चांगले योग्य पद्धतीने आपले फणस शिजलेले आहे. यानंतर लगेच 1.5 चमचा गरम मसाला मी इथे टाकून घेतलेला आहे. तुमच्याकडे जो गरम मसाला उपलब्ध असेल तो इथे टाकून घ्यायचा आहे. चमच्याने हा गरम मसाला चांगला भाजीमध्ये एकजीव करून घ्यायचा. परत यावर आपल्याला झाकण ठेवायचे आहे आणि 2 मिनिट फक्त भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. तर इथे 2 मिनिट पूर्ण झाले, झाकण उघडून पाहूया. तर भाजीला छान तरी आलेली आहे आणि फणसाचा वास सगळ्या घरामध्ये पसरलेला आहे. या फणसाच्या भाजीवर मस्त कोथिंबीर घालायची आणि ही गरमागरम भाजी पोळी, फुलके, भाकरी, भाताबरोबर खायला घ्यायची. अप्रतिम चवीची अशी ही भाजी लागते. आपण जास्त इथे मसाल्याचा वापर केला नाही, अगदी घरगुती मसाल्यामध्ये ही भाजी होते आणि शरीराला अजिबात बाधत नाही. एकदा ही फणसाची भाजी या पद्धतीने करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि ही भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला कमेंट्स करून सांगा. ही फणसाची भाजी करण्याची पद्धत तुम्हाला आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.